एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प दापोली अंतर्गत पालगड ब्राह्मणवाडी येथे पोषण महासप्ताह 2025 राष्ट्रीय पोषण महासप्ताह 2025 सादर करण्यात आला। त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या थीम, या वर्षीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या थीम होत्या। 6 थीम होत्या। त्या 6 थीमच्या आधारावरती आपण उपक्रम घ्यायचे ठरवलेले आहेत। तर त्याच्यामध्ये पहिली थीम आहे लठ्ठपणा नियंत्रण। त्या संदर्भाचे वेगवेगळे उपक्रम आपण आपल्या अंगणवाडीमध्ये राबवणार आहोतच। दुसरं थीम म्हणजे व्होकल फॉर लोकल, स्थानिक उत्पादित वस्तूंना प्राधान्य देणे। ज्या आपल्या इथे ज्या वस्तू पिकतात त्यांना अधिकाधिक प्राधान्य देऊन आपण त्याबद्दल उपक्रम राबवले पाहिजेत। त्याच्यानंतर पोषण भी पढाई भी, अंगणवाडीमध्ये येणारे प्रत्येक मूल हे शिक्षणासाठी फक्त जेवणासाठी न येता दुसऱ्या शिक्षणही देणं त्यांना तेवढंच महत्त्वाचं आहे। अशा प्रकारचे थीम राबवण्यात येणार। नमस्कार, मी एकात्मिक बालविकास योजना प्रकल्प दापोली अंतर्गत आज पालगड बीट अंतर्गत पालगड ब्राह्मणवाडी या अंगणवाडीमध्ये पोषण महासप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पालक मेळाव्यामध्ये इथं मी माझं मनोगत व्यक्त करत आहे। यामध्ये राष्ट्रीय पोषण माह जो 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर या कालावधीमध्ये राबवला जात आहे आणि त्या पोषण माहामध्ये ज्या काही केंद्र शासनाकडून प्राप्त सूचनांना अनुसरून ज्या काही थीम दिलेल्या आहेत त्यामध्ये महत्त्वाचा कुपोषण निर्मूलनाबरोबर सध्या काळामध्ये ज्या बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण, त्याचबरोबर त्यांच्या बालपणामध्ये त्यांच्या आहाराची काळजी कशी घ्यायची, तसंच सगळ्यात महत्त्वाची थीम याच्यामध्ये आहे की पुरुष पालक जे आहेत या पालकांचा अंगणवाडीमध्ये कशा पद्धतीने सहभाग वाढवावा। तसंच सगळ्यात आणखी एक महत्त्वाचा मुख्य उद्देश अभियानाचं म्हणजे व्होकल फॉर लोकल, यातनं या अभियानाचं स्वरूप हे सर्वसमावेशक होत असल्याचं आपल्याला दिसून येतं। या पालगड ब्राह्मणवाडी अंगणवाडी सेविका गणवे मॅडम यांनी या सर्व थीमचा वापर करून आज या पोषण अभियानाची इथं शुभारंभ केलेला आहे आणि त्यांनी हा उपक्रम खूप स्तुत्य रीतीने राबवला आहे। धन्यवाद।